जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर व फेसबुक पेजवर सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आज एक नवीन प्रकरण आणलंय. समसंख्या. समसंख्या म्हणजेच काय, इव्हन नंबर. याचे संपूर्ण आपण आज शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत. त्याचे गुणधर्म आपण व्यवस्थित पद्धतीने संपूर्ण तुमच्यापर्यंत मांडले आहेत आणि ते परीक्षेला कोणकोणते प्रश्न विचारतात हे पण मी तुमच्यापर्यंत मांडले आहेत. तर तुम्ही आता 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी असाल किंवा नवोदय किंवा स्कॉलरशिपची तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धे परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अति महत्वाचं ठरणार आहोत. तर चला मग न वेळ घेता लेक्चरला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत समसंख्या. समसंख्या म्हणजेच काय, इव्हन नंबर्स. आपण हे संपूर्ण मुद्दे व्यवस्थित समजून घेणार आहे आणि परीक्षेला काय विचारले जातात ते बी मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर आपण चला व्यवस्थित मध्ये समजून घ्या समसंख्या म्हणजे काय. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. म्हणजे संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे, 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे आणि 8 पाहिजे हे अंक असेल तर त्या सर्व संख्यांना काय म्हणतात, तर समसंख्या असे म्हणतात. चला मग आता आपल्याला उदाहरण दिले तर उदाहरण बघू. आपल्याला 3 अंकी संख्या दिलेली आहे. म्हणजे 3 अंकी संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवट काय दिसतोय, तर 8 दिसतोय. 8 ह्या काय तर समसंख्या असं म्हणतात. 8 काय ही समसंख्या, हो 8 ही समसंख्याच आहे. म्हणजेच 348 म्हणजे संख्येच्या एकक स्थानी काय 8 आला म्हणून ही संपूर्ण संख्या काय झाली तर तुमची समसंख्या झाली. त्याच्यानंतर 434 ही संख्या दिलेली, शेवटच्या संख्येच्या एकक स्थानी काय दिसतोय तर 4 दिसतोय म्हणजे ही संख्या काय झाली तुमची तर समसंख्या झाली. त्याच्यानंतर तुम्हाला परत पुढे संख्या दिली 1234. मग 1234च्या शेवटी काय दिसतोय तर 4 दिसतोय म्हणजे ही संपूर्ण संख्या तुमची काय झाली तर समसंख्या झाली. अशा पद्धतीने आपण भरपूर उदाहरणं घेऊ शकतो. चला तर मग आता पुढील मुद्दा बघूया. तर पुढील मुद्दा काय दिला आपल्याला ते व्यवस्थित समजून घेऊया. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. तर कोणची समसंख्या असली त्या सर्व अनंतपर्यंत असो किंवा 4 अंकी असो, 10 अंकी असो, किती अंकी असो तर त्या सर्व समसंख्येला कितीने भाग जाईल तर 2 ने पूर्ण निशेष भाग जातो. क्रमागत समसंख्येत 2चा फरक असतो. म्हणजे क्रमागत ज्या समसंख्या असतात त्यांच्यात कितीचा फरक असतो तर 2चा फरक असतो. मग उदाहरणार्थ आपण बघूया. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला दिलंय 12 ही समसंख्या असल्यास समोरील समसंख्या म्हणजेच आता 12 मध्ये 2 प्लस केले म्हणजे समोरील समसंख्या कोणती येते तर 14 व मागील समसंख्या तर मागील संख्यामधून म्हणजे 12 मधून 2 वजा केले तर मागील समसंख्या किती आली 10. समजलं मित्रांनो. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, समोरील समसंख्येमध्ये 2 मिळवा किंवा 2 वजा करा तरी तुम्हाला काय भेटणार आहे समसंख्याच मिळणार आहेत. तर चला मग पुढील मुद्दे बघूया. तर आता आपल्याला पुढील मुद्दे काय दिले ते व्यवस्थित समजून घेऊया. कोणत्याही नैसर्गिक विषम व सम संख्यांची दुप्पट केली असता समसंख्याच मिळते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर नैसर्गिक संख्या, विषम आणि त्याच्यानंतर समसंख्या यांची दुप्पट केली असता कोणची संख्या भेटते तर समसंख्याच मिळते. मग उदाहरणार्थ आपण बघूया. तर 15 ही नैसर्गिक संख्या असून 15ची दुप्पट केल्यास म्हणजे 15 गुणिले 2 केलं किती भेटले 30. पण ही 30 दिसते तुम्हाला, ही 30 काय दिसते तर समसंख्या. आलं लक्षात. मग ही समसंख्या आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 3 उदाहरणं दिलेले. आता 13ची दुप्पट केली, बरोबर आहे. 13ची दुप्पट केली किती आली 26. ही काय भेटली समसंख्याच भेटली. त्याच पद्धतीने 17ची दुप्पट केली किती आली 34. 34 ही काय आली समसंख्याच आली. त्याच पद्धतीने 18ची दुप्पट केली किती आली 36. 36 काय भेटली समसंख्या. म्हणजेच सांगायचं तात्पर्य नैसर्गिक संख्या, विषम संख्या व समसंख्यांची दुप्पट केली असता तर कोणची संख्या भेटते समसंख्याच भेटते. आलं लक्षात मित्रांनो. चला तर मग आता काही पुढील मुद्दे आपण बघूया. तर आता पुढील मुद्दे आपल्याला काय दिले ते व्यवस्थित आपण समजून घेऊया. 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी ही समसंख्याच असते. म्हणजेच हे सांगायचं काय इकडं, बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी केल्यास समसंख्यांची तर काय भेटते आपल्याला समसंख्या. चला मग आता उदाहरणार्थ आपण बघूया. तर उदाहरणार्थ आपल्याला समसंख्या दिल्या आहे. मग आता 20 अधिक 8 या काय झाल्या समसंख्या पण त्यांची बेरीज केली तर किती आली 28 म्हणजेच काय भेटली समसंख्या भेटली. त्याच पद्धतीने 2 गुणिले 6 बरोबर किती 12 म्हणजेच तुम्हाला गुणाकार केला समसंख्यांचा तरी काय भेटली समसंख्या ही 12 भेटली. त्याच पद्धतीने 14 वजा 4 बरोबर किती 10 ही काय भेटली तर समसंख्याच भेटली. आलं लक्षात. त्याच पद्धतीने म्हणजेच मला सांगायचं काय समसंख्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी केल्यास काय भेटते
तर समसंख्याच भेटते. आलं लक्षात मित्रांनो. मग आता पुढील मुद्दे बघूया आपण. तर पुढील मुद्दा आपल्याला काय दिलाय तो समजून घेऊया. कोणतीही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते. म्हणजे कोणतीही समसंख्या असेल त्यामधून एक वजा करा किंवा एक मिळवा, ती तुम्हाला काय भेटणार आहे तर समसंख्याच मिळणार आहेत. तर मग उदाहरणार्थ आपण 4 अधिक 1 किती भेटले 5. ही 5 ही काय घेतली विषम संख्या भेटली. लक्षात पद्धतीने आपल्याला संख्या काय दिली आहे तर 6 वजा 1 म्हणजेच किती आले आपले 5 आले. लक्षात मित्रांनो. या पद्धतीने म्हणजे सांगायचं काय मला तात्पर्य तर कोणत्याही समसंख्येतून एक वजा करा किंवा एक मिळवा तरी तुम्हाला काय भेटणार आहे हे विषम संख्याच मिळणार आहेत. त्यानंतरचा आपण पुढील मुद्दा बघूया. 2 क्रमागत सम संख्यांचा मसावी 2 असतो. म्हणजे 2 क्रमागत सम संख्यांचा मसावी किती असतो तर 2 असतो. लक्षात मित्रांनो. अशा पद्धतीने हे समसंख्यांवरील संपूर्ण व्याख्या आहेत. ह्या तुमच्या पाठ असल्या तर तुम्ही बेसिक ज्ञान हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि ह्या पाठ असल्यानंतर परीक्षेला गेल्यानंतर कसाही प्रश्न विचारला याच्यावर तर तुम्हाला अडचण येणार नाही. तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतात, सर्वात लहान किंवा सर्वात मोठी समसंख्या कोणती, तर सर्वात मोठी समसंख्या सांगता येत नाही. लक्षात मित्रांनो. मग समसंख्यांच्या एकक स्थानी कोणत्या संख्या असतात तर 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या असतात. हेच तुम्हाला माहीत पाहिजे. एवढे गुणसूत्र तुमचे पाठ असले तर तुम्हाला समसंख्येत अजिबात कसलीही अडचण येणार नाही. समजलं मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. समसंख्या हे संपूर्ण आपण आज बेसिक गुणधर्म संपूर्ण बघितले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनपर्यंत आपल्या फेसबुक पेजला आणि युट्यूब पेजला जॉईन झाले नसतील तर लवकर जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला असेच शॉर्ट ट्रिक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पाहण्यास भेटतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.